महसूल सप्ताह अंतर्गत आपण छत्रपती शिवाजी महाराज अभियान हे राबवत आहोत। तर या अभियानाचा उद्देश आहे की सर्वसामान्य लोकांना जे रेशन कार्ड, दाखले, त्याचबरोबर जे काही त्यांची प्रलंबित कामं आहेत त्या कामाबद्दल त्यांनी आमच्या इकडे अर्ज दिल्यानंतर त्यामध्ये आपण जर काम होण्यासारखं असेल तर त्वरित करतो किंवा त्याच्यानंतर काही डॉक्युमेंटची पूर्तता केल्यानंतर आपण त्यांना त्या पद्धतीने लाभ देत आहोत। परंतु मी आज इथं उभा आहे की मागील गेल्या 1 वर्षामध्ये जे सावंतवाडी तालुक्यामध्ये जे आम्ही काम केलं त्याचा लेखाजोखा आवडण्याचा विषय म्हणजे 7/12। तर त्या 7/12मध्ये संगणकीकरण करत असताना बऱ्याच ज्या चुका झाल्या त्याच्यामध्ये पोट खराबा नमूद नाही, कुणाचं क्षेत्र चुकलेलं आहे, कुणाचं नावामध्ये बदल झालेला आहे, असे बरीच प्रकरणं आमच्याकडे येतात। तर अशा प्रकरणांचा प्रायोरिटीने आम्ही निपटारा करून जवळपास 164 इतकी संख्या आहे की त्याच्यामध्ये आपण गेल्या वर्षामध्ये 164 155 प्रकरण मंजूर केलेले आहे। त्याचबरोबर अजून ह्या महाराजस्व अभियानमध्ये आपण एक स्पेशल ड्राईव्ह घेतला होता की पूर्वी 7/12 सदरी मोठ्या भावाचंच नाव एकत्र कुटुंब मॅनेजर असं दिलं जायचं आणि इतर भावांचं नाव हे फक्त वारस रजिस्टरला असायचं। तर त्या लोकांना आपण 7/12 सदरी नाव नसायचं। तर आम्ही सर्व तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या मार्फत एक विशेष मोहीम राबवून 78 लोकांचं हिस्सेदार नावं आम्ही त्याच्यामध्ये या वर्षामध्ये लावलेली आहेत। त्याचबरोबर बऱ्याच महिलांचं लग्नानंतरचं नाव बदलतं आणि 7/12वरती अपडेट होत नाही। तर असे 130 राजपत्र आम्ही मंजूर केलेले आहेत। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय म्हणजे संजय गांधी निराधार योजना आहे की ज्याच्यामध्ये मला सांगायला आनंद वाटतो की 1206 इतकी प्रकरणं आम्ही संजय गांधींची मंजूर केलेली आहेत। त्याच्यामध्ये संघायो म्हणजे संजय गांधी निराधार योजनेमधली 598 आहेत, श्रावणबाळ निवृत्ती योजनामधली 473 आहेत, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजनामधली 43 आहेत, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजनामध्ये 14 आहेत, इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग निवृत्ती योजनामध्ये 7 आहेत। दारिद्र्य कुटुंबातला कर्ता पुरुष निधन पावला तर अशा दारिद्र्य कुटुंबातल्या महिलेला 20,000 रुपये राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचे दिले जातात। अशा आम्ही 6 प्रकरणं मंजूर केलेले आहेत। गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना आहे जी 2 वर्षापूर्वी सुरू झालेली आहे। तर मला सांगायला आनंद वाटतो की आपल्याकडं 35 प्रकरणं दाखल झाली होती 2 वर्षामध्ये, त्यातल्या 28 प्रकरणं आम्ही मंजूर केलेली आहेत आणि 56 लाख रुपये संबंधित लाभार्थ्यांच्या वारसांना आम्ही दिलेले आहेत। 7 प्रकरणं प्रलंबित आहेत की ज्याच्यामध्ये डॉक्युमेंटची पूर्तता झाल्यानंतर त्यांची सुद्धा आम्ही प्रकरणं करणार आहोत। नैसर्गिक आपत्तीमध्ये झाड पडून मयत होतात त्यांना 4 लाखाची मदत सुद्धा आपण दिलेली आहे।